इथून पुढे आता आम्ही गुपित लिंगाकडे आलेलो आहे. गुपित लिंगापाशी बघू शकता तुम्ही, हे कसं डोंगराच्या ठिकाणी इथं खालच्या साईडला गुपित लिंग आहे. इथं बघा आता ही मुलं दगड टाकते, त्या कट्ट्याला दगड थटला की म्हणतात मनातील इच्छा पूर्ण होते. काय तर मनात बोलायचं दगड टाकायचा, थटला की इच्छा पूर्ण. आपण बी म्हटलं आता ट्राय करावं. घेतला दगड, टाकला, गेला 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 थटला त्या कट्ट्याला एक. आता इथं पुढं बघा खायला आणलं होतं, मंकी आहेत भरपूर, खायला म्हणलं घे हो. टाकलंय त्यांना, आमचा मित्र बघा टाकतोय खायला त्यांना, खावा खावा. बघा इथं एक छोटंसं बाळ आहे मंकीचं, कसं पोटाला, त्याच्या पोटाला घट्ट मिट्टी मारून कसं बसले बघा. म्हणजे आम्ही खाया टाकलंय बघा, त्या खाते ते खाया कसं मस्तपैकी. भरपूर इथं मंकी आहेत. तर बघा आता मागच्या साईडला हे 2 मंकी, वर इकडं झाडावर आहेत बघा, छोटे मोठे असे भरपूर इथे मंकी आहेत. हे गुपित लिंग आहे शिंगणापूर मंदिरापासून, हे शिखर शिंगणापूर मंदिरापासून 2-3 किलोमीटर खालच्या साईडला आहे. तर हे शिखर शिंगणापूरमधील गुप्तलिंग म्हणजे काय, तर इथे शिवशंकर हे तपश्चर्याला बसले होते, तेव्हा पार्वती माता बिल्लींच्या रूपात तिथे आल्या आणि ते नृत्य तांडव करून त्यांची तपश्चर्या भंग केली. त्यामुळे ते खूप चिडले आणि त्यांची जटा त्यांनी तिथे शिळेवर आपटल्या आणि ते शिळेतून तिथून पाणी प्रवाह चालू झाला. तिथून तिथे गुप्तलिंग तयार झाले, अशी कहाणी आहे. तर हे खूप छान असं आहे. इथे गुपितले इथं मट्टा फराळ चालू होतं, भरपूर मट्टा वाढला, 4-5 ग्लास. इथं आता मसोडमध्ये आलो, मित्र म्हणला चहा प्यायचा आहे, चल म्हणलं कोल्हापुरी अमृततुल्य झालंय सातारा रोडला, मसोड सातारा रोड. मस्तपैकी चहा पेलो आणि कसं काय मस्त जरा फ्रेश वाटलं. कोल्हापुरी